ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूया। ठाण्यात पार पडलेल्या सभेतून बोलताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांकडून घराघरात पैसे वाटले जात असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला। त्यासोबतच सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोट्यावधींची ऑफर ज्यांनी नाकारली त्या उमेदवारांना राज ठाकरेंनी समोर आणलं। भाजप नेते अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला। सरकार केवळ एकाच उद्योगपतीवर इतकं मेहरबान का असा सवालही राज ठाकरेंनी विचारला। गौतम अदानी आपल्या घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकायची का असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट येईल राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही असंही राज ठाकरे म्हणालेत। कालची सभा ही मुंबईची होती, आजची सभा ही ठाण्याची आहे। उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल। ती आधी झाली आहे सुरुवात। भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत। काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही। कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय? हे किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटले। महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे? कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी, काय बघायलाच नको। ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली। तर दुसरीकडे दादरच्या शिवाजी पार्कवर महायुतीची महासभा पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवर जोरदार टोला लगावला। काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की मराठी माणूस दिसतो, इतर वेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स असा टोला त्यांनी यावेळी लगावला। ठाकरे बंधू स्वार्थासाठी वेगळे झाले आणि स्वार्थासाठीच एकत्र आलेत हे मराठी माणसांना माहीत आहे। हे पुतना मावशीचं प्रेम आहे, त्यामुळे मराठी माणसांनी त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणालेत। काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण येते। एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही। मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट। मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळं यांना खोकला होतो म्हणे, कुठेतरी म्हणाले। पण वर्षानुवर्षे झोपडपट्ट्यांमध्ये आणि धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा यांच्या स्वतःच्या खोकल्याचं कौतुक मोठं आहे। अरे स्वतःच्या बंगल्याला परमिशन आणि गरिबांच्या घरांमुळे पोल्युशन होतंय, प्रदूषण होतंय। सर्वच मी एकच सांगतो, मागे पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यात आपले हिंदू बांधव मारले गेले, मराठी माणसंही होती, आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते ना। या हल्ल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, पण यांनी काही लंडन सोडलं नाही। अरे काय असा जीव अडकलाय तिकडं त्या लंडन मध्ये? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊ द्या, सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही।